मम्मींना पण निघायचे, तो जेवून वगैरे जातील आता ते पण. ओके. पप्पा बघ किती छान दिसतात ना. वाव, किती गोड हसला. वाव. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज सगळं काम झालं आहे. आत्ता वाजलेत 11:15. आता फक्त करायचं आहे स्वयंपाक. मम्मी आज निघालेत गावाला, बाकी कोण जात नाही आहे, मम्मीच चालल्यात गावाला. आज थोडंसं काम आहे गावाकडचं, आता पेंटिंगचं वगैरे काम चालू झालं आहे, सो जात आहेत त्या. माझी चालू झाली आहे लंचची तयारी. ते डाळ वगैरे लावली मी आता कुकरला. आणि बाबू आज शांतपणे, बाबूला परत सर्दी झाली, काल आईस्क्रीम खाल्ली, परत सर्दी झाली आहे. काय करायचं याचं यार, ऐकत पण नाही. इतका हट्टी आहे ना, खूप जिद्दी आहे जास्त. पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता आईस्क्रीम त्याला आणली, पूर्ण त्यांनी खाल्ली आईस्क्रीम ती, आणि आता परत सर्दी झाली. आणि त्यात काल आम्ही तिकडे मम्मीकडे वगैरे गेलो तर ते हवा वगैरे, त्याच्यामुळे अजूनच सर्दी झाली. इथे आमच्या इथे काम चालू झालं आहे सकाळी सकाळी. इथे तर खूप जास्त आवाज येतोय, धूळ वगैरे पण खूप आहे गाईज. काय माहिती कधी शांतता होणार आहे. इतकी शांत होतं ना आमच्या इथे, पण नुसतं काम, हे झालं की ते झालं की हे चालूच आहे आमच्या इथे सारखं. तर बघू, चला बनवते आता लंच. मम्मींना पण निघायचे, तो जेवून वगैरे जातील आता ते पण. झाली आमची देवपूजा. हे रोज गाईज माझ्या हस्बंडने आणले होते. हे रोजेस किती दिवस टिकलेत, हे अजून पण फ्रेश आहेत, चांगले आहेत अजून पण. आणि हे फुलं आमच्या झाडाला आलेत, गोकर्णीची फुलं खूप येतात. गाईज मम्मी निघाल्यात आता गावाला. मम्मी कधी येणार परत तुम्ही? बाय करा. पिल्लू झोपलाय, नाही तर तो मागे लागतो, रडायला लागतो लगेच. मम्मी व्हिडिओ पाठवणार आहेत गावाचे, मी ते दाखवीलच तुम्हाला. खूप झोपले होते मी आणि बाबू. हो ना बाबू? बाबूला सर्दी झाली आहे परत. कशी झाली सर्दी तुला? कशी झाली सर्दी? सर्दी झाली बाबूला. मम्मी पण गेल्या गावाला. करमत नाहीये, घर खूप खाली खाली वाटतंय. सवय झाली ना मम्मींची, कोण नसेल बोलायला तर मम्मींच्या रूममध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसते. त्या पण गप्पा मारतात, व्हिडिओ बद्दल काय काय सांगतात. ओके, आईला सांग पेढा घेऊन ये. आई सांग. ओके. सो आमच्या गावाला कंदी पेढे भेटतात, सातारी कंदी पेढे, तर त्याला खूप आवडतात. सो त्याने व्हिडिओ कॉलवर पण मगाशी सांगितलं की आई पेढा घेऊन ये म्हणून. तर आता मी तुम्हाला लग्नाचा अल्बम दाखवते, आमच्या लग्नाचा अल्बम दाखवते. सो चला बघू अल्बम आपण. सो गाईज बघा, आता मी खोलला अल्बम. वाव, मिस्टर अँड मिसेस यादव. मम्मा हे बघ. बाबू सोबत थोडंसं खूप डिफिकल्ट आहे फोटो दाखवणं, तो त्रास देतोय. बाबू तू वरती बस, वरती बसून बघ. तो बघतोय आमच्या त्याच्या बारशाचं हे अल्बम, आणि मी दाखवते आमच्या लग्नाचा अल्बम. सो बघा गाईज, आता किती मस्त मेमरीज असतात हे सगळे. बाबू उठ एक मिनिट, तू इथे बस. खूप डिफिकल्ट आहे ह्याला घेऊन दाखवणं. वाव, कोण आहे बाबू हे? कोण आहे तू सांग, कोण आहे? बघ कोण आहे. ओके ओके, थोडा मागे. हां ओके, तुझे पप्पा आहे. थांब बाबू, थांब एक मिनिट. बाबू, हे बघा गाईज, हे पप्पा आहेत, पप्पा मम्मी, या ताई आहेत. तेव्हा शार्वी खूपच छोट्या होत्या, 2 महिन्याच्या होत्या. हे भाऊजी आहेत, मम्मी, हजबंड, पप्पा.
पप्पांना मिस करतोय खूप. मिस यू पप्पा. पप्पांचं जाणं अचानक होतं आमच्या. येस बाबू. हे सगळे मम्मींच्या मैत्रिणी आहेत सगळ्या, या इथल्या, आमच्या इथल्या. पप्पा, हे सगळे फ्रेंड्स आहेत हजबंडचे. थांब बाबू दाखवते, थांब. हे कोण आहे सांग, कोण आहे हे? माझे जास्त फोटो आहेत का अल्बम मध्ये? थांब बाबू, हा बेस्ट फोटो आहे. हा माझा सगळ्यात फेवरेट फोटो आहे. खूप आवडतो मला हा फोटो. ही माझ्या आत्याची मुलगी आहे आणि या ताई आहेत. उप्स, ट्रायपॉड लावून दाखवते तुम्हाला मी सगळं. बघा आमचा अल्बम. माझी दीदी, माझी बहीण. तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल, कालच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही. ही बहीण आहे माझी. ही माझी मम्मी, या आमच्या मम्मी. बघा बाबू कसा बोलतोय. बाबूला तर तेव्हा माहीत पण नसेल काय. ही माझी आत्या. आत्याला पण खूप मिस करतो आम्ही. आत्या पण माझी अचानक गेली आणि आमचे पप्पा पण अचानक गेले आम्हाला सगळ्यांना सोडून. खूप जास्त आठवण येते. थांब ना बाबू, खूप डिफिकल्ट आहे बाबूला घेऊन दाखवणं यार. ही माझी फ्रेंड मधू आणि ही माझी चैतू. ही माझी दीदी. हिला पण तुम्ही काल बघितलंच असेल. माझ्या आत्याच्या भावाची ही बायको, आमची ताई. थांब बाबू, बाबूला बघा इथे. बाबू उठ, तू उठ. हसतोयस, उठ लवकर. तिकडे ते बघ बाबूचा अल्बम बघ तू. आयन्सचा अल्बम बघ. जा जा, आयन्सचा अल्बम बघ तू. ते बघ तिथे आयांश आहे. हे माझे पप्पा. पापा, मेरे पापा. ओके. हे कोण आहे? कोण आहे हे? बाबा. हे कोण आहे? हे कोण आहे? बाबा. ओके. आणि हे कोण आहे? कोण नाही. हे कोण आहे? टॅटू. हे कोण आहे? काका. ओके, गुड बॉय. बघा सगळे माहिती याला कोण कोण. हे कोण नाही. हे दोन्ही माझे पप्पा. हे बंडी. हे आई. हे काय? आई. मिस करतो है ना. आपले बाबा आहेत ना हे. कोणी ते बाबा आहे? आपले बाबा आहेत. ते कोण नाही. हे पप्पा. हे पप्पा, सगळे पप्पा आहेत बाबू. हे कोण नाही. हे कोण नाही मागे. हे कोण नाही. तू सरक साईडला, सरक थोडा, सरक साईडला. हे कोण नाही. हे माझे. हे आमचे भाऊ, आमच्या ताईंचे मिस्टर आहेत हे. आणि मागे मामा मास्क लावलाय. तेव्हा कोरोनाचा काळ चालू होता, सगळ्यांना भीती होती तेव्हा.
हे मामा आणि हे माझे मामा. पप्पा. हे कोण नाही हे मम्मा आणि हे पप्पा आहे. किती छान आहे ना. बघ हे कोण हे पण कोण नाही. पप्पा बघ किती छान दिसतात ना. वाव कोण उमा दे पप्पांना किस्सी दे. उमा दे ना उमा. उम्मा बघा गाईस कसा उम्मा देतोय. आणि मम्माला उम्मा. कोण मम्माला उम्मा दे. हे ते हा दे उम्मा मम्माला. उम्मा ओके गुड बॉय. सरक आता बाजूला. पापांना कुठे 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 पापा. बघा गाईज मी फास्ट दाखवतेय थोडंसं कारण बाबू काय दाखवून देत नाहीये. काहीतरी खराब करून राहणार आहे माझा बाबू. भाऊ माझा बाबा. आत्या माझी आत्या ही गाईज ती पण आम्हाला सोडून गेली अचानक. बाबू पप्पा हँडसम आहेत. हा हँडसम म्हणजे माहिती तुला काय असतं. माझा हा पण बेस्ट फोटो होता. हा पण खूप आवडतो मला फोटो हा आमच्या दोघांचा. आणि हा पण आवडतो. तसे फोटो आमचे सगळेच छान आले होते. हा माझा भाऊ खूप छोटा वाटतोय तेव्हा. खूप छोटा दिसतोय गाईस तेव्हा त्या टाईमचा. त्यानंतर ना बघा हे माझा माझे भाऊ कसे. या आहेत आमच्या मामी. मागे कुठेतरी आल्यात मामी. मामी फोटोमध्येच नाही आहेत आमच्या. या सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत आणि ही फ्रेंडची मम्मी आहे. हे माझे इथे. फॅन्सी चैतू मधू आणि मम्मी ही चेरी. माझा हे बाबा. सर साईडला. सरक ना बाबू मी तुझ्यासाठी नाही ओपन केलाय. हसू नकोस. हसतोय गाईज. हा बघा इथे सगळ्या फॅमिली दिसतील तुम्हाला. इथे ताई आहेत मामी मामा इथे मम्मी आणि हे पण आमचे मामाच आहेत. गावाकडेच असतात हे पण. इथे मम्मी स्नेहा या मामा. मम्मा मम्मा सगळे डान्स करत होते सगळे. ताई पण आहे तिथे बघा गाईज. ताई पण कशा डान्स करतायत. दाखवतो मी दाखवतो हा आत्याचा मुलगा आणि मी ही डान्स ताई. कशी करतो दाखवतो. मामा आणि मामी भाऊजी स्नेहा. द परफेक्ट डे. खरंच परफेक्ट होता हा दिवस. कुठे कुठे दी एंड. झालं गाईज. सो गाईज दाखवलाय तुम्हाला अल्बम वगैरे सगळा. कमेंट्स तर अजून मला काही कुणाची येत नाही. एवढे माझे सबस्क्रायबर वगैरे नाही आहेत अजून. पण तरी टाइमपास म्हणून आपलं दाखवलं. मला पण बोर होतंय खूप घरात. माझ्या व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हॉल्वमेंट असते ती बाबूची. हो ना बाबू. नुसता चिप्स खातोयस. खोकला झालाय. आणि सो गाईज कसा वाटला अल्बम तुम्हाला. जमत असेल तर सांगा मला कमेंट्स करून. थांब बाबू मी बोलतेय ना. बाबू इतका बोलायला लागलाय बापरे. खूप बोलतो बाबू खूप बोलतो. काल माझे मम्मी पप्पा पण बोलले की किती बोलायला लागलाय तो. खूप बोलतो डेंजर. आणि कधी काय बोलेल ना काहीही सांगता येत नाही. काही नाही. कधी काहीही बोलतो तो गाईज. आम्ही तर त्याला काही शिकवत पण नाही तसं बोलायला. बट त्याचं चालू होतं काही.
सो ओके, चला भेटू आपण परत. आता आज तर ब्लॉग जास्त मी बनवू नाही शकले कारण कोणच नाही आणि मग काय ब्लॉग बनवू मी. आम्ही दोघं तर झोपलेलोच होतो. बाबूला पण थोडीशी सर्दी होती म्हणून तो पण झोपला होता, त्याला औषध वगैरे दिलं होतं. सो भाऊजी पण आत्ता जस्ट गेले, त्यांना टिफिन वगैरे दिला. भाऊजी पण गेले, आता राहिलो आम्ही दोघंच. सो बघू जे काय बनवता येईल मी ते तुम्हाला दाखवते. ओके बाबू, बाय कर. बाबूची मस्ती चालू झाली बघा, नुसता टॅब बघत असतो. तुझा टॅब मी कमी करणार आहे बाबू. काहीच मी ह्याचा टॅब आहे ना खूप कमी केला आहे. नाही तर आधी सारखा टॅब बघत असायचा. जेव्हा असं फ्री टाईम असेल किंवा त्याला काय खेळायला वगैरे नसेल तर तेव्हाच तो टॅब बघतो. पण जास्त मी त्याचा आता बंद करणार आहे टॅब. बघा कसा करतोय वेडा बाबू. सो गाईज बसले होते मूवी बघत. मूवी वगैरे बघितलाय, डिनर वगैरे पण झालाय आणि खूप जास्त बोर होत आहे मला. बाबूचं तर माहीत नाही, बाबू आणि त्याचा टॅब असतं त्याच्यासोबत. किती गोड हसला, वाव. बाबू स्माइल कर, स्माइल कर ना. हे बाबू सगळं मूड असतं, मूडी आहे खूप. सो चलो आपण भेटूया उद्या. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय गाईज, गुड नाईट, बाय.